विद्यार्थी मित्र, इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन सध्या आपण पाहत आहोत। या प्रकरणामध्ये जीएसटी कररचना आणि या कररचनेचा असणारा स्वरूप याबद्दलची विस्तृत माहिती यापूर्वी आपण अभ्यासली आहे। त्याचबरोबर सरासरी 4.1 4.2 यावरील उदाहरणे अभ्यासली आहेत। यानंतरच्या संकल्पनेमध्ये आपण शेअर्स ही संकल्पना अभ्यासली होती। भाग भांडवल कसं गोळा केलं जातं, ते गोळा केल्यानंतर भाग भांडवल उभा करून एखादा व्यवसाय कसा उभा केला जातो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शेअर होल्डरला कशा स्वरूपात भाग भांडवल गोळा केल्यानंतर त्याला त्याचा मोबदला मिळत असतो, अर्थात त्याला डिव्हिडंड असं आपण म्हणतो, हेही आपण अभ्यासलं आहे। आणि मग प्रत्येक शेअर होल्डर त्याच्या शेअरनुसार किंवा गुंतवणुकीनुसार अशा पद्धतीनं त्यावर आधारित डिव्हिडंड त्याला मिळतो हे आपण पाहिलं होतं। सरासरी 4.3 मधील काही उदाहरणे आपण या निमित्तानं अभ्यासली होती। विद्यार्थी मित्र, याच्यानंतरच्या पुढील पाठ्यघटकामध्ये आपण दलाली हा शब्दप्रयोग अभ्यासणार आहोत आणि या शब्दप्रयोगाबद्दलची अधिकची माहिती अभ्यासत दलाली म्हणजे काय, ती कधी घेतली जाते, दिली जाते वगैरे बाबी त्या संदर्भात असलेल्या काही पाठ्यमुद्द्यांचा अंतर्भाव जो आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे या संदर्भातली चर्चा करत आपण सराव संच 4.4 मधील काही प्राथमिक उदाहरणे पाहणार आहोत। पाठ्यपुस्तकात सोडून दिलेल्या काही उदाहरणांचे अर्थ लक्षात घेणार आहोत। विद्यार्थी मित्र, 103 नंबरच्या पानावरती येताना दलाली ही संकल्पना येते। लक्षात घ्या, जी शेअर्सची खरेदी किंवा विक्री होते, ती शेअर्सची खरेदी आणि विक्री होत असताना या खरेदी विक्रीमध्ये काही अटी आहेत। कोणत्या अटी आहेत? तर शेअर्सची खरेदी विक्री ही खाजगी रीतीने करता येत नाही। म्हणजे खाजगी रीतीने याचा अर्थ आपल्याला एखादी वस्तू आपल्याकडे असते की आपण दुसऱ्याला देऊ शकतो, अर्थात दुसऱ्याकडची एखादी वस्तू आपण घेऊ शकतो। हे जे खाजगी रीतीचा व्यवहार आहे हा व्यवहार शेअरच्या बाबतीत होत नाही। तर शेअर बाजारातील अधिकृत व्यक्ती, बघा, शेअर बाजारातील अधिकृत व्यक्ती किंवा संस्था यांनाच या शेअरची खरेदी किंवा विक्री करता येते। आणि मग या अधिकृत व्यक्ती ज्या असतात त्यांना आपण शेअर दलाल किंवा शेअर ब्रोकर असं आपण म्हणतो। आणि मग या दलालांच्या मार्फतच शेअरची विक्री आणि खरेदी होऊ शकते। त्यामुळं जे शेअर ब्रोकर्स आहेत, म्हणजे ते दलाल आहेत, ते दलाल शेअर्स जे विकतात त्यांच्याकडून दलाली घेतात, तसेच शेअर्स जे खरेदी करतात त्यांच्याकडून दलाली घेतात। आणि त्यामुळं शेअर्सच्या विक्रीवरती आणि खरेदीवरती जी दलाली घेतली जाते त्याच्यावरती आपल्याला काही स्वरूपात करही भरावा लागतो। पण मुख्य मुद्दा लक्षात घ्या, शेअर्सची विक्री आणि खरेदी जी होते ती अधिकृत दलालामार्फतच होते किंवा अधिकृत संस्थेमार्फतच होत असते। त्यामुळं ज्या शेअर्सची विक्री होते त्यावेळेला तो शेअर्स दुसरा कोणतरी खरेदी करतो, त्यामुळं जो विक्री करतो त्याला सुद्धा दलाली द्यावी लागते आणि जो खरेदी करतो त्याला सुद्धा दलाली द्यावी लागते। अर्थात ही दलाली कशावर द्यावी लागते? तर शेअर्सची विक्री आणि खरेदी होत असताना जी दलाली होत असते ती दर्शनी किमतीचा जो शेअरचा बाजारभाव असतो त्याच्यावरती ती दलाली घेतली जाते। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे उदाहरण दिले, नमुना उदाहरण, ते उदाहरण मी सांगतो म्हणजे आपल्याला यातला प्रत्यक्ष जो मुद्दा आहे तो लक्षात येईल। उदाहरण क्रमांक 1 जे आहे ते आपण लक्षात घेणार पान नंबर 103 वरचं। आपण पुस्तकाच्या सहाय्यानं यातली जी सोडवून दिलेली उदाहरणे ती लक्षात घ्या। बघा, पहिलंच उदाहरण आहे, समजा 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे। म्हणजे इथं आपल्याला एक फेस व्हॅल्यू आणि दुसरी मार्केट व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूचा विचार करायचा आहे, दर्शनी किंमत आणि बाजारभाव। आता इथं आपल्याला दर्शनी किंमत किती दिली आहे? 100 रुपये दिलेली आहे आणि बाजारभाव आहे तो आपल्याला माहिती आहे 150 रुपये दिला आहे। हा बाजारभाव आहे। दलालीचा दर 0.5% आहे असे समजलंय। असे 100 शेअर विकत घेताना किती रक्कम द्यावी लागेल आणि असे 100 शेअर विकले तर किती रक्कम मिळेल असे म्हटलेलं आहे। आता शेअर्स खरेदी करतात त्यावेळेला काय होतं लक्षात घ्या, बाजारभाव अधिक दलाली, म्हणजे शेअर्सची ज्यावेळेला खरेदी होणार आहे त्यावेळेला शेअर्सची खरेदी करणाऱ्याला जो बाजारभाव आहे तो बाजारभाव द्यावाच लागेल, अधिक त्याला दलाली द्यावी लागेल।
एका शेअरची खरेदी करताना जो शेअरचा बाजारभाव आहे त्यामध्ये अधिक त्याला दलाल द्यावा लागेल. आपल्या लक्षात आहे शेअरचा बाजारभाव किती आहे? 150 रुपये आहे. फेस व्हॅल्यू म्हणजे बाजार मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव तो 150 रुपये आहे आणि त्याच्यावरती त्याला 150 रुपये याची दलाली किती टक्के द्यायची? तर 0.5% द्यायची आहे. आणि म्हणून आपण 150 गुणिले 0.5 चे 100 घेतलं तर आपल्याला हे उत्तर मिळेल 150 आहे तसं अधिक यातले हे शून्य आपण काढून टाकलं समजा इथे आपल्याला हे येतील 50 गुणिले 5 घेतला आपण तर 75 येतील 7.5 छेद 10 शिल्लक राहील म्हणजे 150 अधिक 10 ने भागतोय आपण म्हणजे 0.75 येतील आणि ही बेरीज 150.75 रुपये म्हणजे हे एका शेअरची खरेदी आहे. एक शेअर जर आपण खरेदी केला तर त्याच्याकरता आपल्याला जे पैसे द्यावे लागतील ते 150.75 रुपये इतके द्यावे लागतील. हे एका शेअरचे खरेदीसाठी आणि असे किती शेअर्स खरेदी केले तर 100 केले म्हणून 100 शेअर्सची खरेदी ज्यावेळेला होईल त्यावेळेला 100 गुणिले एकाचा भाव आहे 150.75 आपण 100 ने गुणतोय म्हणजे 0.75 आहे ते आपले निघून जातील आणि एकूण रक्कम 15,075 रुपये म्हणजे हा शेअर्स खरेदी करताना जी एकूण रक्कम येईल ती आलेली आहे आपल्याकडं 150.75 म्हणजे 15,075 रुपये. 15,075 रुपये म्हणजे आपल्याला इथं दिलं होतं ज्या शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये आहे त्याचा बाजारभाव 150 रुपये आहे. हा बाजारभाव 150 रुपये असल्यामुळं एका शेअरची खरेदी करताना जी दलाली दिलेली आहे खरेदी करणाऱ्यांना ती आहे बाजारभावावरती 5%, 0.5%. त्यामुळे बाजारभाव अधिक दलाली आपण विचारात घेतली आणि या सगळ्या कॅल्क्युलेशन करत असताना 150 अधिक 150 गुणिले 0.5% त्याचं उत्तर आपल्याला 150.75 हे एका शेअरची खरेदी होईल आणि मग आपल्याला 100 शेअर्स खरेदी केल्यानंतर 100 गुणिले 150.75 अधिक 15,075 रुपये ही आपल्याला खरेदी करताना द्यावी लागणारी एकूण किंमत असेल अर्थात 100 शेअरसाठी असेल. आता याच्यानंतर विक्री करता काय होतं तेही लक्षात घेऊ. बघा विक्री करता आपण ज्यावेळेला हे लक्षात घेऊ त्यावेळेला आपल्याला यामध्ये काय म्हटलंय तर विक्री होत असताना दलाली द्यावी लागणार आहे त्यामुळे आपल्याकडे जी रक्कम आहे त्या रकमेतलीच रक्कम कमी होणार आहे. अर्थात बाजारभाव जो आहे आपल्याकडं त्यातून दलाली आपल्याला वजा करावी लागेल म्हणजे आपल्याकडे जी रक्कम आहे बाजारभावातून दलाली वजा करावी लागेल. अर्थात आपल्याकडे बाजारभाव किती आहे तर 150 आहे दलाली किती आहे 0.5% म्हणजे मगाशी जसं आपण केलं होतं तसं 150 चे आपल्याला किती करावे लागतील 0.5% करावे लागतील आणि मग आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं होतं ते येतात 0.75 घेतलं होतं आपण किती येतात 0.75 तर ते वजा केले तर 149.25 ही एका शेअरची विक्री होईल. एक शेअर्स विक्री केल्यानंतर मिळणारी काय रक्कम आहे एक शेअरची विक्री आणि अशी किती शेअर्स विकलेले आहेत तर 100 शेअर्स विकलेले आहेत आणि मग आपल्याला 100 शेअर्सची विक्री केल्यानंतर त्याला गुणिले आपल्याला 100 करावे लागतील म्हणजे 149.25 गुणिले 100 केले तर आपले जे 100 शेअर्स विकलेले आहेत त्याची रक्कम आपल्याला मिळेल 100 शेअर्सची विक्री रक्कम आपल्याला मिळेल आणि मग ही 100 शेअर्सची विक्री रक्कम आपल्याला मिळेल मग अशी घेतलं त्याच पद्धतीनं 149.25 आहे ते 0.25 ला 100 गुणल्यामुळे 0.25 निघून जातील म्हणजे 25 क्लिअर होतील आणि 14,925 रुपये ही आपल्याला या 100 शेअर्सच्या विक्रीची किंमत मिळेल. म्हणजे एकूण 100 शेअर्स विकले तर 14,925 रुपये आपल्याला मिळतील. अर्थात या दिलेल्या अटींचा विचार केल्यानंतर तर विद्यार्थी मित्र हे लक्षात घ्या आपण इथं जे काही उदाहरण लक्षात घेतलंय याच्यामध्ये काय म्हटलंय तर दलाली शेअरची खरेदी विक्री होत असताना जी दलाली दिली जाते किंवा घेतली जाते ती शेअर ब्रोकरच घेतात कारण त्यांना अधिकृत काय असते मान्यता असते आणि अधिकृत व्यक्ती किंवा मान्यता असलेल्या संस्था शेअरची खरेदी विक्री करू शकतात. आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या या सामान्य माहितीचा आपण व्यवस्थितरित्या वाचन करून अर्थ लक्षात घ्या त्यातून अर्थबोध जर एखाद्या संकल्पनेचा झाला नाही तर तुम्ही आम्हाला संबंधित शिक्षकांना जरूर विचारा तुम्हाला त्याचं निष्कर्षण केलं जाईल. तर आपण इथे हे जे नमुना पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे ते आपण इथं सोडून पाहिलं किंवा त्याचा अर्थ काय होतो
हे लक्षात घेतली. पाठ्यपुस्तकातील आणखी काही माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. हे लक्षात घ्या म्हणले, याच्यामध्ये म्हणले का, दलाली नेहमी शेअर्सच्या बाजारभावावर आकारली जाते आणि शेअर खरेदी विक्रीच्या विरोधात दलाली व कर धरून शेअरची किंमत ठरवली जाते. म्हणजे शेअर्सची खरेदी किंवा विक्री जी होते त्या विवरणामध्ये दलाली आणि कर धरून शेअरची किंमत ठरवली जाते. तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी काही माहिती, अधिक माहिती मिळवायची असेल तर सेबी ही एक आपल्याकडं शेअर दलाल संदर्भातली जी काही एक संघटना आहे किंवा अधिकृत संस्था आहे, त्या सेबीच्या बाबतीतलं काय फुल फॉर्म आहे लक्षात घ्या. सेबी, SEBI हा शब्दप्रयोग सेबी म्हणून उच्चारला जातो आणि याचा अर्थ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. सेबीचा फुल फॉर्म आपला दिलेला आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी अर्थात संरक्षण, एक्सचेंज याचा अर्थ देवघेव आणि बोर्ड याचा अर्थ संघटना किंवा मंडळ, आणि हा एक भारतातील असल्यामुळे इंडिया हा शब्दप्रयोग आपण इथे घेतलाय. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा जो प्रत्येक शेअर दलाल सेबी कायदा 1992 अंतर्गत नोंदणीकृत असतो आणि त्याच्यावर या सेबीचं, या बोर्डाचं नियंत्रण असतं. शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड इत्यादीची नोंद घेण्यासाठी, ठेवण्यासाठी डीमॅट खाते व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी ट्रेडिंग खाते, डिमॅटेरियलायझर अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे उघडणं आवश्यक असतं. म्हणजे त्यांचे जे व्यवहार होतील ते त्या खात्यामध्ये घडतात किंवा होतात. या अधिकच्या माहितीसाठी आपल्या पुस्तकामध्ये जे काही नोंदी दिलेल्या आहेत तर तुम्ही विस्तृतपणे वाचा, आपल्या लक्षात येतीलच. त्याचबरोबर आणखी काय म्हणते बघा, आपल्याला या दलालीवर वस्तू आणि सेवा कर द्यावा लागतो. अर्थात वस्तू आणि सेवा कर विचारात घ्यावा लागतो असं आपण म्हणूया. म्हणजे दलालांना वस्तू आणि सेवा कर हा द्यावा लागतो आणि तो किती असतो. सर्वसाधारणपणे शेअर दलाल त्यांच्या खातेदारांच्या वतीने शेअरची खरेदी विक्री करून देण्याची सेवा पुरवतात आणि तीही सेवा असल्यामुळं दलाली सेवेकराचा दर 18% आहे किंवा असतो. आणि 18% दर हा दलाली सेवेचा बद्दलचा GST म्हणून विचार केला जातो. अर्थात हा GST 18% असल्यामुळे तुमच्या लक्षात येईल SGST आणि CGST म्हणजे केंद्राचा आणि राज्याचा प्रत्येकी किती असणार आहे, 18च्या निम्पट, तर साधारणतः तो बरोबर किती असणार आहे, 9% असा असणार आहे. तर दलालीवरती जो सेवा कर घेतला जातो तो GST म्हणून विचार घेतला जातो, तो आहे 18% आणि तो 18%चा CGST आणि SGST ज्यावेळेला आपण विचार घेऊ तर तो प्रत्येकी 9% होतो. आपल्या पाठ्यपुस्तकात जे आत्ता आपण जे उदाहरण पाहिलं त्याच उदाहरणाचा गोषवारा या दलाली संदर्भातील कराच्या संदर्भात म्हणजे सेवा करा संदर्भात आपण विचार घेऊया. बघा, मगाचं जे उदाहरण आपण विचार घेतलं होतं त्यामध्ये जे उदाहरण आपण विचार घेतले त्यानुसार एका व्यक्तीने 15,075 रुपये शेअरच्या खरेदीसाठी दिले. या रकमेत 75 रुपये त्यांनी दलाली दिलेली आहे. तर त्यांना 75 रुपयावर 18% दराने किती कर द्यावा लागेल तो काढा. आता 75 रुपये ही दलाली आहे. ही जी दिलेली दलाली होती ती किती होती, 75 रुपये होती. ही दलाली 75 रुपये आहे आणि या 75चे आपल्याला किती टक्के काढायचे आहे तर 18% काढायचे. आपल्या लक्षात येईल 75चे 18% हा कर आपण मिळवला आहे आणि हा कर मिळत असताना आपल्या लक्षात येईल की आपण गुणाकार वगैरे केले तर 25 × 75, 25 × 100, 18 × 54 होती 4 आणि मग आपल्याला याचा आणि परत सोप्या पद्धतीने काय करता येईल, विचार करता येईल. आणि मग आपण हा जर भागाकार घेतला तर तो आपल्या लक्षात येईल 13 पॉईंट, आपण 4 × 4 घेतलं 14 होतील, 4 × 12 होतील, परत 2 होतील आणि 4 × 20, 4 × 20 झाल्यामुळे शेवटी पुढे आपण दशांश चिन्ह घेऊन पाठ्यक्रम शून्य दिला तर 13.50 म्हणजे 13.5 रुपये ही काय होईल, त्याच्यामध्ये 18% ही वस्तू आणि सेवा करावर आकारलेली जी काही GST आहे ती मिळेल 13.50. आणि मग शेअरचे खरेदीचे विवरणपत्र जे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलं आहे त्या विवरणपत्रानुसार या 13.50 आपल्याला 2 भागल्यानंतर जे रूपांतर येईल ते आपल्याला येईल 6.75. 12 1 होतील 15 होतील, 20 14, पण दशांश चिन्हाचा विचार करावा लागेल. 14 म्हणजे 1 उरेल 15 आणि मग 2 पंचे 6.75. 13.5 रुपयाचं निम्न आपण केलं तर ते आपल्या लक्षात येईल 6.75 म्हणजे 6 रुपये 75 पैसे अशा पद्धतीने त्याचं वर्णन येईल. पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ते उदाहरण सोडून दिल्यानंतर त्याचं जे विवरण दिलेलं आहे ते मात्र तुम्ही लक्षात घ्या. काय दिले बघा, शेअर खरेदीचे विवरणपत्र, B म्हणजे खरेदी केले,
बॉरो, अर्थात बॉरो अर्थात म्हणून आहे, बी म्हणजे आपण खरेदी केली असं लक्षात घ्यायचं, आणि यस याचा अर्थ सेल, विकले अशा अर्थाने घेतलेला आहे. तर ठीक आहे, आपण बी आणि यसचा अर्थ पुढे आपण लक्षात घेणारच आहोत. तत्पूर्वी आपल्या पुस्तकामध्ये बी शेअर खरेदी विवरणपत्र, बी म्हणजे खरेदी केली, बाय अर्थात बॉरो म्हणजे उसने घेणे, पण बाय म्हणजे खरेदी करणे, बाय अशा अर्थाने ते बी शब्दप्रयोग वापरलेला आहे. लक्षात घ्या, शेअरची संख्या 100 कंसात बी म्हणलेला आहे. शेअरचा बाजारभाव 150 रुपये म्हणलेला आहे. तर शेअरची दर्शनी किंमत जी आहे ती संपूर्ण दर्शनी किंमत 100 शेअर्सची संख्या असल्यामुळे किती येणार आहे, 150 गुणिले 100 म्हणून 15,000 रुपये. दलाली 0.5% दिली आहे, आणि ती दलाली मगाशी पण मिळाली होती, तीच तिथे विवरणपत्र दिलं आहे, 75 रुपये दलाली दिलेली आहे. त्याच्यानंतर दलालीवरचा जो कर आहे तो कर सेवा कर म्हणून जो घेतलाय तो 9% नुसार घेतलाय, म्हणजे 6.75 CGST आणि अनुक्रमे SGST म्हणून घेतलेला आहे. आणि शेअरची एकूण खरेदी किंमत आहे ती जी पुस्तकात मांडलेली आहे 15,088.50. ती एकूण खरेदी किंमत कशी आली त्याच्या संदर्भातले विवरण लक्षात घ्या. हे 15,000 रुपये शेअरची काय आहे, एकूण दर्शनी किंमत झाली, शेअरची दर्शनी किंमत. त्याच्यामध्ये अधिक काय झाले लक्षात घ्या, दलाली, म्हणजे ही झाली दर्शनी किंमत, मी थोडक्यात लिहितो दर्शनी किंमत. त्याच्यामध्ये अधिक काय झालेलं आहे, दलाली झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये शेवटी अधिक काय होईल तर सेवा कर आहे तो होईल. आता ही आपल्याकडे आली 75 रुपये आणि ही होती 13.50 रुपये. आणि या सगळ्यांचा जर बेरजेचा विचार केला तर याच्यामध्ये दशांश आपल्याला लक्षात येतील, तर काही पैसे नाही आहेत, म्हणजेच हे 50 ला 50 आहे तसे येतील. किती बेरीज घेतली तर 8 1 3 5 5 आणि 3 पुन्हा 7 आणि 8 असा काही नाही, 0 आहे 3 आणि 15 आहे. मग 15,088 रुपये, 15,088.50 रुपये हा एकूण जो आपल्या शेअर्सच्या खरेदीचा एकूण अंक जो पाठ्यपुस्तकातील टक्क्यामध्ये आलेला आहे किंवा रकान्यामध्ये दिसतो शेवटचा, तो हा गरजेचा अंक आहे, हे लक्षात घ्या. तर यावरच आधारित असणारी जी काही उदाहरण आहे ती आपण सरासरीचे 4.4 मध्ये उदाहरण लक्षात घेऊया, म्हणजे उदाहरणांचा सराव होईल आणि आपल्याला काही उदाहरण नमुनादाखल उदाहरण घेतलेले आहे त्या आधारे सोडवता येतील. तर आपण याच्यामध्ये वस्तू आणि सेवा कर जो घेतला आहे तो लक्षात घेऊनच आपल्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेले उदाहरण क्रमांक 3 असेल, 4 असेल किंवा 5 असेल ते तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण फक्त सरासरीचे 4.4 मध्ये एक उदाहरण लक्षात घ्या. पहिली 1-2 उदाहरणं लक्षात घेऊन आपण या घटकाचा ज्यातला जो काही आपला आजचा भाग होता दलाली तो अधिकृतरित्या समजून घेऊया. याच्यानंतर या पाठ्यपुस्तकामध्ये 1-2 सामान्य संकल्पना आहेत, म्युच्युअल फंड आणि नियमित आवर्ती गुंतवणूक योजना, त्याला आपण RD असं म्हणतो, किंवा वेगळ्या पद्धतीचे SIP असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा जो आहे तो नियमित आवर्ती गुंतवणूक योजना, या 2 संकल्पना आपल्या पुस्तकातल्या आपल्याला पुढच्या पाठात घ्यायचे. तर पूर्वी आपण सराव संच 4.4 मध्ये पहिलं उदाहरण लक्षात घेऊया. बघा, एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये. मी इथं बाजारभावाबद्दल मार्केट व्हॅल्यू MV हा शब्दप्रयोग वापरतोय. हा आपल्याला दिलेला आहे 200 रुपये दिलेला आहे, आणि हा 200 रुपये बाजारभाव दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणते बघा, तो खरेदी करताना 0.3% दलाली दिलेली आहे. म्हणजे हा खरेदी करताना जी दलाली दिलेली आहे ती दलाली किती आहे तर 0.3% आहे. खरेदीच्या वेळची दलाली आहे, खरेदीच्या वेळी दिलेली ती जी दलाली आहे ती 0.3% दलाली दिलेली आहे. आपल्याला आता यावर काय विचारले तरी ते लक्षात घ्या. तर या शेअरची खरेदी किंमत किती, आता लक्षात घ्या, बाजारभावावरती आपण खरेदी करताना 0.3% दलाली घेतोय. म्हणजे 200 रुपये आपल्याकडे जे बाजार मूल्य आहे त्या शेअरचं त्याच्यावरती आपल्याला 0.3% दलाली द्यायची, म्हणजे 0.3/100 आपण घेतलं तर हे 2 शून्य या 2 शून्याला निघून जातील, 2 गुणिले 0.3 राहतील, पण 2-6 म्हणजे 0.6 येईल. ही काय होते तर ही दलाली होते. लक्षात घ्या, ही काय मिळते आपल्याला, दलाली मिळते. आणि मग खरेदी करताना आपल्याला काय काय द्यावं लागणार आहे तर जो बाजारभाव आहे मार्केट व्हॅल्यू तो तर द्यावाच लागेल, अधिक आपल्याला दलाली द्यावी लागेल. आणि मग आपण ही बेरीज जर इथं लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल 200 रुपये बाजारभाव आहे आणि अधिक 0.6 रुपये, अर्थात 6 रुपये की 0.6 रुपये असा विचार घेताना 60 पैसे अशा अर्थाने ते लक्षात घ्या. आणि मग या दोन्हीची जी बेरीज होईल ती आपल्या लक्षात येईल
200.6 मग त्याला आपण 60 असे समजू शकतो किंवा समजता येईल. तर या शेअर्सचं जे आपल्याला खरेदी मूल्य आहे ते खरेदी मूल्य किती असणार आहे, खरेदी किंमत किती असणार आहे, तर 200.6 किंवा 200.60 रुपये म्हणजे थोडक्यात 200 रुपये 60 पैसे असेल. इथं शेअर्स किती घेतले तर तो आपण एकच विचार घेतलेला आहे. जास्त असतील तर त्याप्रमाणे त्यांचा गुणाकार आहे म्हणजे पट होत जाईल. 2 असतील, 4 असतील, 100 असतील वगैरे ते काही इथं आपल्याला विचारलं आहे. आपल्याला फक्त एका शेअर्स असा अर्थ लक्षात घेतलेला आहे. त्यामुळे एका शेअरचं मार्केट व्हॅल्यू 200 रुपये असेल आणि 0.3% दलाली दिली असेल तर खरेदी मूल्य किती होईल, खरेदी किंमत होईल 200.60 रुपये. दुसरं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला असंच दिलेलं आहे, फक्त आपल्याला इथं खरेदीची ऐवजी विक्री दिलेली आहे. दुसऱ्या उदाहरणात काय दिले बघा, लक्षात घ्या. इथं आपल्याला मार्केट व्हॅल्यू किती राहणार, एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये आहे समजलेला आहे. 1000 रुपये त्याची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि 1000 रुपये मार्केट व्हॅल्यू दिली असल्याबरोबर पुढे विकला म्हणतोय, तो शेअर्स विकला व त्यावर 0.1% दलाली दिली आहे. तर दलालीचा जो दर आहे इथं दिलेला तो किती आहे, दलालीचा दर तर तो आहे 0.1%. दलाली दर आहे 0.1% असा आहे. आणि मग आपण पहिल्यांदा दलाली मिळवू, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा विकल्यानंतर किती पैसे मिळतील असं म्हटलंय. तर आपल्याला दलालीचा जो खर्च आहे अमाऊंट आहे ती किती येणार आहे, तर मार्केट व्हॅल्यूचा जो आपण दलालीचा दर आहे तो गुणिले घेतला तर आपल्याला मिळतील 1000 गुणिले 0.1%. हे 2 शून्य काढून टाकल्या तर लक्षात येईल 10 गुणिले 0.1 आणि मग आपण वेळेला 0.1 ला 10 गुणू तर त्याची किंमत आपल्याला मिळेल 1.0 म्हणजेच 1 रुपया अशा अर्थात. आणि मग आपल्याला याचं विक्री मूल्य किती असेल ते विचारलेलं आहे. काय म्हटलं बघा, तर हा जो दलाली देऊन 0.1% दलाली देऊन विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती असेल. आता विक्री मूल्य म्हणजे विक्रीनंतर मिळणारी रक्कम. तर हे विक्रीनंतर मिळणारी रक्कम आहे. विक्री करून मिळणारी रक्कम जर आपण विचार घेतली तर आपल्याला काय होईल, बाजारभावामधून आपल्याला ही दलाली वजा करावी लागेल. मार्केट व्हॅल्यू मधून ही दलाली वजा केली आपण तर आपल्याकडे 1000 आहे वजा 1 आहे, अर्थात ती वजाबाकी येईल 999 रुपये. त्यामुळे आपल्याला इथं 999 रुपये ही विक्रीनंतरची रक्कम मिळेल. तर मित्रांनो, यानंतर पाठ्यपुस्तकातील प्रश्न क्रमांक 3 आहे, त्याच्यामध्ये काही बाबी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या बाबीच्या आधारे हा तक्ता आहे तो आपण पूर्ण करण्याचा विचार करूया. बघा, मी पाठ्यपुस्तकातील तक्ता काही विचारात घेत नाही, फक्त ज्या रिकाम्या जागा आहे त्यातलं पहिलं जे उदाहरण आहे त्यामध्ये आपण लक्षात घ्या, शेअरच्या खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा असं म्हणते. बी विकत घेतले आणि यस विकले असं म्हणताय. तर आपण फक्त पहिलाच प्रकरण आहे तो फक्त पूर्ण करूया, दुसऱ्या प्रकरणात तुम्ही पूर्ण करू शकाल. बघा, शेअरची संख्या 100 आहे आणि ते विकत घेतलेले. बी आता काय विकत घेतली बाय. त्याच्यानंतर शेअरचा ज्या किंमत आहे ती दर्शनी किंमत आपल्याला दिलेली आहे 45. शेअरचा बाजारभाव दिलेला आहे 45 रुपये. हा बाजारभाव फेस व्हॅल्यू नाही, मार्केट व्हॅल्यू. ही मार्केट व्हॅल्यू आहे. आता मग त्यामुळे एकूण किंमत किती होईल, शेअरची दलाली किंमत, शेअरची किंमत किती होईल, एकूण किंमत. तो जो पहिला प्रकार आहे तो मी भरतोय, त्या दोन्हीचा गुणाकार होईल 45 गुणिले 100. त्यामुळे इथं आपल्याला येतील 4500 रुपये येतील. आता दलालीचा दर विचारला बघा आपल्याला. दलालीचा दर दिलेला आहे 0.2% आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे तर ह्या प्रकारामध्ये कोणती रक्कम येईल. अर्थात आपल्या लक्षात येईल आपण ह्या ज्या बाजारभावाच्या किमतीवरती म्हणजे आपल्याला ह्या 4500 रुपये याच्यावरती आपल्याला 2% अशी दलाली द्यायची आहे. त्या 2 शून्य काढणं आपल्या लक्षात येईल 45 गुणिले 2 म्हणजे किती येईल 90. तर आपल्याला लक्षात येईल इथली जी किंमत आहे ती आपल्याला 0.2% नॉट 0.2 मग हे 0.2 असतील. त्यामुळे 0.2 होती लक्षात घ्या. 45 गुणिले 0.2 आणि 45 गुणिले 90 म्हणजे 9.0. अर्थात 9.0 याचा अर्थ 9 रुपये. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या प्रकरणाची किंमत येईल ती 9 रुपये. दलालीचा दर 0.1% आहे त्यामुळे दलालीची किंमत येईल ती 9. आणि मग आपल्याला पुढे विचारलं त्यांनी दलालीवर CGST आणि SGST 18% विचारले. म्हणजे प्रत्येकी 9%
आपले हे 9 रुपये आहे, या 9 रुपये दलालीवरती लक्षात घ्या याच्यावरती 18% काढायचं. 9 गुणिले 18 छेद 100 आपण घेतलं तर आपल्या लक्षात येईल 98.62 असे होतं. 162 छेद 100 म्हणजे 1.62 असेल. आणि याच्यामधला CGST आणि SGST हा प्रत्येकी निम्मा असणार आहे. आणि मग आपण 1.62 जे आहे त्याला आपण 2 ने भागलं तर इथे आपल्या लक्षात येईल 2 ने 1.62 भागाकार पहिल्यांदा 0 पॉईंट होती, मग BIT 16 वेळा BITB 0.81. तर आपल्याला CGST आणि SGST अशी जी रक्कम येईल ती प्रत्येकी 0.81 म्हणजे पुढच्या दोन क्वांटिटीज आपल्याला असतील 0.81 अशा असतील. आणि मग शेवटच्या आकारामध्ये शेअरची एकूण किंमत किती असेल तर ही एकूण किंमत आपल्याला मिळत असताना हे पहिल्यांदा एकूण 4,500 रुपये आपल्याला मिळवावे लागतील, अधिक हे 9 रुपये करावे लागतील आणि अधिक हे 1.62 असे करावे लागतील. तर आपल्या लक्षात येईल आपण ह्या तोंडी बेरला करतोय, पटकन आपल्याला होतील या बेरला 4,500 अधिक 9 आणि 1 हे 1 आहे. 0.62 आपण आहे तसंच ठेवलं, यात काही दशांश चिन्ह यात काही नाही. 9 ने 10 होती आणि मग 4,510.62 अशी ही जी एकूण मूल्य ती आपल्याला मिळेल आणि ती शेवटच्या रकान्यामध्ये असेल. आणि मग या शेवटच्या रकान्यातला हा जो शेवटचा मुद्दा आहे तो 4,510.62 रुपये. तर हे जे काय पुस्तकामध्ये दिलेलं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 3 मधलं पहिलं उदाहरण, ते उदाहरण आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर यश करता जे उदाहरण आहे ते उदाहरण मात्र तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या सहाय्याने सोडवा. त्याच्यानंतर यातली जी काही नमुना उदाहरण पुस्तकात दिलेलं आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या बघा. त्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही सोडवा, लक्षात घ्या, विचारा आणि संबंधित शिक्षकांच्याकडून या शंकांचं तुम्हाला योग्यरित्या निरसन केलं जाईल. यानंतरचा जो म्युच्युअल फंड आणि नियमित आवर्ती गुंतवणूक योजना आहे हा भाग आपण पुढच्या पाठाच्या वेळेला पाहू. धन्यवाद.